नक्की कशाची किंमत मोजणारा धैर्य मुजुमदार माझी जी फसवणूक झाली त्याची किंमत कुठे खरं मी तुमच्यावर मनापासून प्रेम त्या प्रेमाची किंमत कशी द्याची किंमत तुमच्यावर जो डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्या विश्वासाची किंमत कुठे तुमच्या संग 7 जन्माचं नातं जोडलं होतं त्याची किंमत कुठे माझ्या आयुष्यासंग तुम्ही जो खेळ त्याची किंमत कशी द्या तुमच्यामुळे माझ्या आईवर माझ्या भाऊवर माझ्या दुःखाचा जो डोंगर कोसळला त्याची किंमत कुठे आपल्या जी 7 जन्माची गाठ जुळलेली ती तुम्ही अलगत त्या जुळलेल्या गाठीची किंमत कुठे धैर्य मुजुमदार हा ब्लँक चेक देऊन त्या जमिनींची किंमत धैर्य मुजुमदार तुम्ही एवढे श्रीमंत नाही झाला तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत आणि या सगळ्याची किंमत एक ना एक दिवस मला मोजायला लावणारच खेळ तुम्ही सुरू केला होता पण संपवणार मी काय समजते ती पोरगी स्वतःला आणि काय करणार आहे ती मला काय बिघडवणार आहे माझं धैर्य मुजुमदार आहे मी जे सांगल ना ते तिला करावं लागल मी करायलाच लावेन तिला या धैर्य मुजुमदारला ना हारायची सवय नाहीये कधी आणि यावेळी सुद्धा तोच जिंकणार भाऊ ठीक आहे काय बोलणं चाललं होतं दीपे तोंडात एक शब्द जरी काढलास की नाही आणि माझ्याकडे कोण वाईट नाही लक्षात ठेव काय बोलणं चाललं होतं सावे भाऊ ते वंश मी सावीला विचारतोय काय बोलणं चाललं होतं भाऊ ते तुम्ही कशाला बाहेर आला बरं हा डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना मग तुम्ही जा आणि आराम करा मी ना तुमच्यासाठी खिचडी बनवते बघा आणि कढी पण तुम्हाला आवडते ना खूप तुम्ही जाऊन आराम करा दादा तू भाऊला घेऊन जा मी खिचडी बनवते आधीच सावे आज आहे मी तुझा किती लपवणार आहेस माझ्यापासून भाऊ खरंच असं काहीच लपवत नाहीये हे पुरी इकडे बघ माझ्याकडे बघ अरे बाळा अजून किती दिवस या आजोबापासून मन लपवणार आहेस तू इथं आल्यापासून मी बघायला लागलोय हे चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन तू आवरायलीस इकडे मला काही कळत नाही होय तिकडे त्या मुजुमदारांच्या घरी त्यांच्या कपटी कारस्थानाला एकटीने तोंड दिलंयस तू कळलंय मला सगळं आता तुला सांगतो
पण आता या म्हाताऱ्या आजोबापासून तुला लपवायची काही गरज नाही. सगळं कळलंय मला. हे बघ पुरे, तुझा ह्यो आजा म्हातारा जरी असला तरी आता तुझ्या माग खंबीरपणानं उभा आहे. काळजी नाही करायची. नाही, तुझा संसार मी असा मोडू देणार नाही. माझ्यामुळे तुझ्या संसारात अरिष्ट आलंय नवा. आता बघ, मीच त्याला कसा लांब करतोय ते. आणि हे मी करणारच. नाही भाऊ, हो तुमच्यामुळं काही नाही झालं भाऊ. तुम्ही काही करायची गरज नाही. हे सगळं मी माझ्या डिसिजनमुळे माझ्या नशिबात ओढून घेतलंय. त्यामुळे ही लढाई आता माझी आणि मी ती माझ्या पद्धतीने लढणार आहे. आता ते मुजुमदार काय माझ्या हातनं सुटत नसतात बघा. आता त्यांना जी भाषा कळती त्याच भाषेत मी त्यांना उत्तर देणार. त्यांचा माज, त्यांची मुजोरेगिरी सगळं सगळं उतरवणार ही सावी नाईक. आता माझ्यासाठी फक्त तुम्ही सगळे इम्पॉर्टंट आहात. आता सध्या तुमची तब्येतीची काळजी घेणं लय गरजेचं आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला आराम करा. भाऊ प्लीज प्लीज आराम करा. हे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?